राहुल सोलापूरकरने जिथे वक्तव्य केले तो स्टुडिओ का फोडला नाही असा सवाल विचारण्यात आलेला आहे। शिवरायांपेक्षा शिंदेची इमेज मोठी वाटते का असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं गायल्याने त्याच्यानंतर अगदी तोडफोड आपल्याला पाहायला मिळाली। या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकाट अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही। कुणाल कामरा याच देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांनाही ते स्वातंत्र्य असायला हरकत नाही। कुणाल कामराच्या ज्या स्टेटमेंटवर आक्षेप घेतला जातोय त्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये कुठेही काहीही हार्मफुल नाही। कुठलाही कलाकार असेल, चित्रकार असेल, साहित्यिक असेल, व्यंगचित्रकार असेल, तो त्याचं जे म्हणणं आहे ते उपहासात्मक पद्धतीने मांडू शकतो। त्याने जर उपहासात्मक ते मांडलेलं असेल तर त्यावर इतका गहजब करण्याची काय गरज आहे? आणि असा गहजब जेव्हा त्यांना करावासा वाटतो तेव्हा राहुल सोलापूरकर ज्या चॅनलला मुलाखत देताना छत्रपती शिवरायांच्या बद्दल अवमान करतो, तेव्हा तो स्टुडिओ जाऊन फोडला का या लोकांनी? प्रशांत कोरटकरने एवढं बोलला, काय प्रशांत कोरटकरचं घर तोडफोड केली का? चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याची पण चर्चा आहे। या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? ते काय बघा, महापुरुषांचा म्हणजे ते अशा फालतू लोकांबद्दल बोलून मी माझी जीभ खराब करून घेऊ इच्छित नाही। मला जे बोलायचंय ते माझं बोलून झालंय। मी सांगितलंय की ज्यांना शील, इमान, चारित्र्य या गोष्टीच कळत नाही त्यांच्यावर मला काहीच बोलायचं नाहीये। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।